काय सांगू संतांचे उपकार माझा निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीतो प्रस्तुत प्राप्ती कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगत तुकाराम महाराज आपण सेवेसाठी निवडलेला आहे। हा आपण गाथ्यातला आहे। थोडासा परिहार द्यायचा म्हटल्यावर इथे भोलेनाथांची प्राण प्रतिष्ठा करून अवघे 15 वर्ष होऊन गेले। पूर्ण एक तप झालेले आणि डॉक्टर सोळंकी महाराज यांनी मला आता जस्ट सांगितले म्हणजे त्यांना साक्षात दृष्टांत झाला म्हणून भोलेनाथांची प्राण प्रतिष्ठा करून येथे विराजमान केलेले आहे। त्यांचं असं आहे लहान थोर मुलांना संस्कार वाढ लागले पाहिजे आणि त्यांच्यासाठी हा भव्य दिव्य सप्ताह ते स्वतः नियोजन आयोजन करून उभारलंय। त्यांनी स्वतः केला आहे। कसं लेकरांना संस्कार घडले हे लहान वयामध्ये लेकरांना संस्कार लागले पाहिजे। सांगायचं तात्पर्य इथे मृदंगाचार्य महाराज छान मृदंगाची साथ देत आहे। आपले महाराज आव्हाड महाराज ते पण उत्कृष्ट गायनाचार्य हरिभक्त रंगोलीताई महाराज आम्ही शिष्य आहोत म्हणा दोघी बहिणी आहोत म्हणा हरिभक्त देवीताई हरिभक्त ज्ञानेश्वरी दीदी धनश्री दीदी विद्या दीदी ज्ञानेश्वरी आणि कार्तिक यश महाराज मृदंगाचार्य तुकाराम महाराज आपले छोटे विनयकरी महाराज आपलं नाव काय महाराज कैवल्य आपले युट्यूब महाराज तिरुपती बोले महाराज आणि तुम्ही सर्व श्रोते मंडळी सगळ्यांच्या चरणाला नतमस्तक होऊन सेवेला आरंभ करते। काय सांगू संतांचे उपकार देवांनी आपल्यावर अनंत जन्माचे उपकार केलेले आहे। संतांनी आपल्यावर एवढे उपकार केले की देवांनी प्रभम निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रियं
समागततिष्ठं नमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं आपला अभंग 4 चरणाचा आहे. संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यातला आहे. सर्वांच्या परिचयाचा आहे. आणि संतांनी आपल्यावर अनंत उपकार केले. काय संतांचे आपल्यावर एवढे उपकार आहे बघा. तिघांचे उपकार आहे आपल्यावर. प्रथम देवाचे उपकार आहे, नंतर आई वडिलांचे उपकार आहे, नंतर संतांचे उपकार आहे. संत आपल्याला शिकवतात आणि निद्री अवस्थेत असल्यावर आपल्याला जागवतात. आपण झोपेला आहात, आपण झोपलेले आहोत म्हणून आपल्याला वारंवार ते जागवतात. काय सांगू संतांचे उपकार म्हणजे देवाने संतांनी आपल्यावर खूप उपकार केलेले. संत एक दिवस ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्ती महाराज आणि सोपान काका मुक्ताबाई हे असे भ्रमण करत यात्रा करत चालले होते. यात्रा करत चालत असताना त्यांच्या ते कराड गावी येणार राजाराम होता तिथे. राजाराम राज्य करणार होता. त्यांची पत्नी अलंकापुराचीच होती आणि त्यांचं नाव होतं सीतामाई. सीतामाईचा 5 वर्षाचा मुलगा होता आणि ते मुलगा 5 वर्षाचा असताना त्या गावामध्ये कराड गावामध्ये संत कोणीही असं येऊ देत नव्हते राजा. आणि त्या सीतामाईनं काय केलं, आपल्या हातात अंगठी होती, अंगठीमधनं विष काढलं. आपल्या 5 वर्षाच्या मुलाला विष दिलं त्यांनी दिलं आणि तो मुलगा काळा निळा झाला. काळा निळा झाल्यानंतर तो एकदम बेशुद्ध अवस्थेत झाला म्हणजे मरण पावला. मग ते सीताबाईने बघितलं आणि मोठ्यांना हमरडा फोडला आणि रडायला लागल्यानंतर तिकडनं रामराय राजा आले. ते म्हणता काय झालंय म्हणे मुलाचं देहांत म्हणजे मुलगा वारला आहे. असं म्हटल्यावर त्यांनी वैद्य आणले, डॉक्टर वगैरे दाखवले. त्यांना त्या मुलांना मेला म्हणून घोषित केल्यानंतर गावात त्यांची एक दासी होती. दासीनं गीताबाईला सांगितलं म्हणे की बाहेर अलंकापुरावरून साधू संन्यासी आलेले आहेत म्हणे, पण आपल्या गावामध्ये प्रवेश करता येत नाही त्यांना. कारण रामरायांना असं भोंदू लोक, टाळकूळ कुटणारे असं ते नाव ठेवत होते. मग सीताबाईंनी त्यांना विनवणी केली, आपण त्या संतांना बोलावं आपल्या घरी, त्यांचं संत पूजन करावं. मग रामरायाला असं वाटलं आता ही संधी आहे त्यांची परीक्षा घेण्याची, म्हणून ते आणि त्यांच्या सीता दोघंही पती पत्नी तिथे गेले. येशीपर्यंत गेले, त्यांना घर वाड्यावर आणलं, त्यांचं संत पूजन केलं. संत पूजन केल्यानंतर त्यांना पूर्वी बघा गुळ पाणी द्यायची प्रथा होती. आता हल्ली आपल्याकडे चहा वगैरे करतात, तसं नव्हे. पहिले गुळ पाणी द्यायचे. गुळ पाणी दिल्यानंतर ते प्राशन केलं आणि त्यांना फलाहार दिला खाण्यासाठी. चौघं भावंडे बसली आहे, मग त्यांना फलाहार दिला. फलाहार दिल्यानंतर त्यांनी मग हळूच मुक्ताबाई म्हणतात, ताई तुमचा मुलगा कुठे आहे, तो दिसत नाही का, कुठं आहे तो, बाहेर खेळायला गेलाय का. मग सीताबाई म्हणतात माझा मुलगा मरण पावला आहे. आणि तितक्या तिनं असं हुक्का मारून जोरानं कंठ मध्ये रडायला लागल्यानंतर त्या संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात काय झाले बाई, मुलगा आजारी आहे का. नाही.
मग मुलाला काय झालंय? मग निवृत्ती महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु होते आणि हा सगळा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी काय असं का केलं? पण सीता बाईंनी असा विचार केला की अशा ह्या कारणानं तरी आपल्याकडे संत येतील, ह्या हिशोबाने त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला जहर दिलं आणि तो वृत्त पावला. आणि नंतर मग संत रामरायांनी त्या मुलाला आणून सगळी ज्ञानेश्वर माऊली पुढे टाकलं आणि टाकल्यानंतर रामराय सगळं म्हणजे परीक्षा घेणार होते संतांची की हे मुलाला खरोखर जिवंत करू शकतात का? मग ज्ञानेश्वर माऊलींनी त्याला बघितलं, काळा निळा झालेला होता आणि म्हणजे गतप्राण झालेला होता, त्याच्या देहात प्राण काहीच राहिलेला नव्हता. मग त्यांनी ते हळूच कानामध्ये सांगितलं, म्हणे बाळा जाग हो, बाहेर बघ कोण आलंय. तो मुलगा असा झोपेत जागी झाला आणि उठून बसला. मग तेव्हा रामरायांनी संत तुकाराम महाराज आपलं माऊलींचे पाय चरण स्पर्श केले आणि माऊलींना नतमस्तक करून सनी त्यांचा जय जयकार केला. ही संतांची, काय सांगू संतांचे उपकार, हे संतांचे उपकार आहे बघा, काय सांगू संतांचे उपकार. मग आपल्या घरी संत येतात, साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा, असे म्हणजे माऊली तिथे सांगताय. त्यानुसार एक ऋषी होता, ऋषी असा तपश्चर्या करत होता. संतांचे उपकार आपल्यावर फार मोठे आहेत. ऋषी तपश्चर्याला बसले होते, तिथे एक छोटासा उंदीर आला ऋषीच्या मांडीखाली गेला. ते ध्यानस्थ अवस्थेत बसलेले होते आणि त्यांनी मग ते उंदीर काय म्हणतो, गुरु महाराज मला ना लपण्यासाठी जागा द्या. त्या उंदराला मांडीखाली जाऊन बसला. मग गुरु महाराज म्हणतात, अरे तू उंदीर आहे, तुझ्या मागे बोकोबा लागलाय, बोकोबा तुला खाणार आहे. म्हणून त्यांनी ते महाराज ऋषींनी सांगितलं, तूच बोकोबा हो ना. मग त्या उंदराला म्हणजे पूर्वी पक्ष्यांची भाषा आणि मुख्य प्राण्यांची भाषा ऋषींना कळत होती, आपल्याला कळत नाही त्यांची भाषा. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, बोकोबा झाला. बोकोबा असा फिरू लागला. त्याला वाटलं माझ्यासारखं कोणी या जंगलात नाही आता. आणि ऋषी ध्यानस्थ बसलेले होते, त्यांची समाधीस्थ बसलेले असताना तिकडनं एक कुत्रा आला. कुत्रा लागला बोकोबाच्या मागे. आता कुत्र्याचं आणि मांजराचं वैर असतं, तसं उंदराचं आणि बोकोबाचं वैर होतं. त्या कुत्र्याच्या मागे लागला. तो परत वर्णकुटीत आला आणि त्या कुत्र्यांना म्हणे की बोकोबा ऋषींना म्हणते की मला आता रोपायला जागा द्या. अरे तू बोकोबा आहे ना, तू कुत्रा हो. मग त्याच क्षणी तो कुत्रा झाल्यानंतर मस्त डोलात फिरू राहिला. फिरता फिरता त्याला समोर वाघोबा दिसला. वाघोबा दिसल्यानंतर तो परत धावत पळत ऋषी महाराजांकडे आला. आता माझ्या मागे वाघोबा लागलाय, मला पर्याय सांगा, मी काय करू, आता माझं काय होणार आहे. मग ते ऋषी म्हणतात, तू आता वाघोबा हो. त्याला वाघोबा बनवलं म्हटल्यावर आता वाघोबा म्हटलं ते आता त्याला असं वाटलं मी जंगलाचा राजा आहे, जंगलाचा राजा झालाय. त्याला म्हणजे कोणाची भीती वाटली नाही, मी आता या जंगलाचा राजा आहे असं त्या वाघोबाला वाटलं. मग आता वाघोबाच्या मनात म्हणजे कृतम आणि कृतम हे भाव असतात ना, त्या वाघोबाच्या मनात आलं आता आपण ऋषीकडे जावं. ऋषींनी आपल्याला वाघोबाचा उंदीर केला आणि उंदराचा वाघोबा केला. आपण त्यांचं हे म्हणजे त्यांचे तपश्चर्या आपण समजू. मग त्यांनी काय केलं, ठीक आहे म्हणे. वाघोबा कुठीकडे आला ऋषींच्या आणि ऋषींना म्हणायला, आता तुम्ही वाघोबाचा मला उंदीर बनवा. त्यांनी त्या क्षणी उंदीर बनवून टाकलं आणि उंदीर बनवल्यावर त्या वाघोबाच्या मनात होतं, यांनी जर उंदीर नाही केलं तर यांची मी मेजवानी करेन, असं त्या वाघोबाच्या मनात होतं. वाघोबाचा लगेच त्या क्षणी त्याने ऋषींनी उंदीर केला. म्हणजे अकृतम आणि अकृतम यामध्ये भावार्थ असं म्हणजे तसं करत करत ते बुडाले. विठ्ठल विठ्ठल तिथं एकदा शंकर पार्वती अशी म्हणजे शंकर पार्वतीचा विवाह झाला. आजच आपला इथं विवाह लावलाय. शंकर पार्वतीचा विवाह झाला
आणि लग्न झाल्यावर आपली मुलगी सासरी पाठवतो आपण. सासरी पाठवतो का माहेरीच ठेवतो बरं? बोलताय ना सगळे, जागेवरच आहे ना. मुलगी कुठे पाठवतो आपण लग्न झाल्यावर? सासरी. तसं शंकर पार्वतीचा विवाह झाला आणि शंकराचे वाहन नंदी आहे. नंदीवर दोघेही बसले आणि सासरी निघाली. आणि शंकराचे कुठं मंदिर नाही, कुठे दरवाजेही नाही, शंकराला दार खिडक्या नाही, कुठं घर नाही, त्यांना एसी आहे का नाही, त्यांना म्हणजे कुठल्याच सुविधा नाही. त्यांचं राहणं कुठे? स्मशानात आहे. मग पार्वतीला वाटलं यांच्याकडे पद्धत असेल स्मशानात राहण्याची, म्हणून पार्वती काही 1 दिवस झालं, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, असं काय इथं आपल्यावर मोकळ्यावर राहायचं. म्हणून सरी पार्वतीने विचारले भोलेनाथा, महादेवा आपण इथं किती दिवस राहणार? भोलेनाथ म्हणता हेच आपलं घर आहे, स्मशानभूमी म्हणजेच आपलं घर आहे. मग पार्वती माता म्हणते मला तर महालात राहायची सवय. मग शंकर भोले भगवान म्हणतात आपण एक महाल तयार करू. मग माझ्यासाठी महाल पाहिजे. मग लगेच शंकर भोले भगवानांनी विश्वकर्माला आमंत्रित केलं. विश्वकर्माने भोलेनाथांना बोलवणं केलं. म्हणजे भोलेनाथांनी विश्वकर्माला बोलवलं. विश्वकर्म जागेवर हजर झाले. काय आज्ञा आहे? मग काय आज्ञा असेल म्हणून सनी त्यांनी सांगितलं आपल्याला मोठा राजमहाल बांधायचा आहे. म्हणे कसा? म्हणे आपल्याला जगात कुठेही नाही आणि असा सुंदर पार्वतीला राजमहाल बांधून द्यायचा. त्यांनी राजमहाल बांधला कर विश्वकर्माने इतकं सुंदर बांधला, पूर्ण सोने पाषाणाच बांधला गेला. आणि त्याची वास्तू करावा लागतो. आपण आपल्याकडे काय म्हणतात? घरभरणी म्हणतात. घरभरणी म्हणावं नाही, वास्तू करावा लागतो. कारण नवीन जागा असते त्याचा आपण हवन वगैरे करून वास्तू केला तर त्याच्या सुख शांती लागते. नाही तर आपण वास्तूने केला. वास्तू नावाचा एक राक्षस आहे, तो आपल्या घरामध्ये प्रवेश करून राहतो आपण जर वास्तू नाही केला तर. मग तिथे कोणाला बोलवायचं? नाशिकचे ब्राह्मण बघितले, बरेच ठिकाणचे काशीचे ब्राह्मण बघितले, पण कोणीही तिथे यायला तयार नाही. पण नारद मुनींना श्रीमद नारायण आले. नारायण करत आले. श्रीमद नारायण ब्राह्मण आहे म्हणे. मग ते ब्राह्मण कोण? रावणाच्या हस्ते पूजा केली. रावणाला ती नगरी ते महाल खूपच सुंदर वाटला. रावणाने असं त्याची पूजा करतो एकीकडे आणि लक्ष देतो पूर्ण महालात. आणि मग त्याच्यानंतर पूजा वगैरे आटपली आणि दक्षिणा म्हणून काय द्यायचं? महादेव म्हणतात दक्षिणा घ्या. रावण म्हणतो नाही दक्षिणा घ्या. महादेव म्हणतात दक्षिणा घ्या. रावण म्हणते नाही पण दक्षिणा दिलीच पाहिजे नवीन वास्तूची. मग रावण म्हणते मला दक्षिणा द्यायचीच आहे ना, तुम्ही मला आता जी वास्तू केला तोच मला दक्षिणा द्या. बघा झालं का? तिथल्या तिथं आपण घर बांधतो, वास्तू करतो, आपण दुसऱ्याला देऊ का आपलं घर? आपण किती कबड कष्टाने बांधतो की नाही? तसं ते विश्वकर्माने महाल तयार केला, पण त्याच्यामध्ये रावणानेच मागणी केली. मग पार्वतीने त्या रावणाला शाप दिला. म्हणे एक दिवस तुला हे घर सुखाचं लाभू देणार नाही. हा महाल तुझा तुला सुख लाभू देणार नाही. का? की ज्यावेळेस महादेवाने रुद्र अवतार घेतला त्याच्याबरोबर महादेवाचा रुद्र अवतार मारुती आहे. मारुतीची शेपूट म्हणजे पार्वती आहे. पार्वती माता म्हणजे ती पार्वती आहे. ज्यावेळेस राम वनवासात गेले,
सीतामाईला अशोक वाटिकामध्ये ठेवण्यात आलं होतं, त्यावेळेस रामाची मुद्रिका घेऊन सनी श्री बजरंग बली त्या अशोक वाटिकामध्ये गेले, सीतामाईंना दर्शन दिलं आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण लंका जाळवली. त्यांच्या शक्तीला ज्यावेळेस आग लावली त्यांनी पूर्ण लंका जाळून टाकली. लंका कोणी जाळवली? हनुमंत महाबळे. एकदा टाळ्या. मग कोण जाळवली लंका? कोण जाळवली? हनुमंतांनी जाळवली का त्यांच्या शक्तीने जाळवली? शेवटी कोण होती? पार्वती होती. मग कोणी पार्वतीने जाळवली का हनुमंतांनी जाळवली? समजलं म्हणजे तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल बघा, संतांचे उपकार असे आहेत. पहिला चरण काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू पहिली वारी बघा माझ्या महादेवाने काढली. कुठं? आळंदी ते पंढरपूरची वारी. महादेवाने पहिली वारी केली. भजन करी महादेव Oh,
मग पार्वती माता म्हणतात मला पण येऊ द्या महादेवा, वारीला जायचं. भोलेनाथ म्हणतात नको नको, खूप गर्दी असते, तू चालणार नाही, तुझ्याकडनं चालणं होणार नाही. पण पार्वती काही ऐके ना, मला यायचंच म्हणे, तुम्हाला तुमच्या बरोबर मला यायचंय. पार्वती माता निघाले पुढे. गणपती बाप्पाही म्हणे मला पण यायचं. आता तू छोटासा गणपती बाप्पा ते म्हणे मला यायचं. आता भोलेनाथांना असं वाटलं आता आपल्याला 4 चाकी वाहन, त्यांच्याकडे 4 चाकी वाहन होतं का? नाही. तर त्यांच्याकडे नंदी होता. नंदीवर स्वारी निघाली त्यांची. पुढे बसले गणपती, बसले पार्वती, मग शंभू महाराज बसले. त्यांची निघाली, वारीला निघाले. चलता 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 बरंच अंतर कटलं त्यांचं. वारीवर चलता चलता त्यांनी आणि मग वाळवंटात आले. वाळवंटात आल्यावर पार्वती माता म्हणतात मी फार थकली आहे, मला आता इथे थांबणार आहे मी. मग पार्वती माता तिथे वाळवंटात तापली. वाळवंटामध्ये पद्मावतीचं मंदिर आहे. गेला कधी ते तुम्हाला पद्मावतीचं मंदिर लागेल. तिथून सनी भोलेनाथ आणि गणपती बाप्पा, नंदी हे तिघही निघाले. त्यांनी आंघोळ वगैरे केली आणि तिथून मग वरती आले. उजव्या हाताला पहिलाच मठ लागतो तो अहिल्याबाई होळकरांचा. तिथे जवळजवळ 350 ते 400 वर्षापूर्वी तिथं खोदकाम केलं होतं. आणि तिथे सगळ्या मारुतीच्या हातामध्ये गदा आहे आणि तिथला मारुती काळा पाषाणाचा आहे आणि त्या मारुतीच्या हातामध्ये गदा नाहीये. त्या अहिल्याबाई होळकरांचा वाडा आहे. तिथे प्राण प्रतिष्ठा करून त्या मारुती विराजमान आहे. आणि तिथे समोरच राम, लक्ष्मण, सीता हे पण मंदिर आहे. आणि त्याच्या बाजूला छोटस महादेवाचं लिंग आहे. त्या लिंगावर असे मोठं लिंग आहे, त्याच्यावर 11 लिंग आहे. म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाचं प्रतीक त्या पिंडीमध्ये आहे, महादेवाच्या पिंडामध्ये आहे. तिथून पुढे निघाल्यावर शंकर आणि गणपती आणि नंदी निघाले. पुढे एका वारकऱ्याला धक्का लागला. त्यांनी लगेच पताका उलटी केली. पताका उलटी केली म्हणजे काय केलं? पताका कशाची असते? त्याला काठी असते. ते झेंडा खाली आणि खालचं म्हणजे उगरणार नंदी महाराजांवर. तर शंकर भगवंताने गोसाव्याचं रूप घेतलेलं होतं. आणि बाबा तुम्ही आला तर आला, ह्या त्या बैलाला कशाला आणलं असेल? ते आता त्यांना काय माहिती हे भगवान शंकर आहे म्हणून त्यांनी गोसाव्याचं रूप धारण केलेलं होतं. तिथून निघाले आणि आता कोणीतरी आपल्या नंदीला मारेल म्हणून त्यांनी काय केलं? चंद्रभागेतून वरती येताना उजव्या हाताला मारुतीचं मंदिर आहे. मारुती समोर त्या नंदीला तिथं थांबवलं. अख्ख्या भारतामध्ये कुठे जा मारुती समोर नंदी नाहीये, पण पंढरपुरामध्ये आढळतो आपल्याला. तुम्ही आवर्जून गेलात तर बघा तिथे उजव्या हाताला मारुती समोर नंदी बसलेला आहे. मग राहिले किती दोघं म्हणून. आणि शंकर भगवान आणि गणपती बाप्पा निघाले. पुढे गेले गरुड खांबा. पुढे गेल्यावर महाद्वारात गेले. महाद्वारात दर्शन वगैरे केलं आणि एक देवळी होती. त्या देवळीमध्ये गणपती बाप्पांना बसून दिलं. गणपती बाप्पा म्हणतात बाप्पा मला जेवायचंय, मला भूक लागली आहे. तेव्हा पूर्वी पप्पा म्हणत नव्हते, आता म्हणताय पप्पा, डॅडी, मम्मा, मॉम. आणि तिथे देवळीमध्ये बसवलं. ते म्हणतात मला भूक लागली, मला जेवायचं. हा म्हणे तू ह्या देवळीच्या खाली उतरायचं नाही. का नाही उतरायचं? म्हणे लोक आले दर्शनाला, तुला पेढा देते, तुला केळी देते, तुला चिक्कू देते आणि जे चिक्कू आहे ते तुला चिक्कू खाऊ घालते. म्हणजे बघा, जे चिक्कू आहे ते चिक्कू खाऊ घालते. म्हणजे जे कोणी मंदिरात गेले लोक दान बी करत नाही. दान तो बाजूला काही देतच नाही ना. मग तिथे गणपती बाप्पांना बसवलं आणि पुढे मध्ये गेले. गरुडाला आलिंगन दिलं भोलेनाथांनी. पुढे गेले, दर्शन घ्यायचं भोलेनाथ आणि पांडुरंगाची. दृष्टादृष्टी झाली आणि पांडुरंगाने हरिहराची भेट झाली. हरिहराची भेट झाल्यानंतर मग त्यांनी विठ्ठल 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 हरिहराची भेट झाली आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याने भोलेनाथांना उचलून आज डोक्यावर विराजमान
केलेलं आहे. अभिषेक वगैरे केला तेव्हा महादेवाचं लिंग पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. 12 महिने तुळशीपत्र चढवल्या जातात, पण महाशिवरात्रीला बेलपत्र वाहिल्या जातं पांडुरंगाला. ही भगवंताने पहिली वारी चालू केली. त्यानंतर बघा आपण सगळे वारीला जातो आणि वारीला जातो. कोणी तिथं निमंत्रण देतं, कोणी पत्रिका देतं, कोणी फोन करतं, कोणी आमंत्रण देतं का आपल्याला? नाही. आपण आपल्या खुशीने जातो. आपल्याला ते म्हणजे वारी म्हटलं की माणसाला जाण्याची उत्सुकता निर्माण होते. बघा माऊलीचे तिथे 2 घोडे असतात. माऊलीच्या ज्यावेळेस मुक्ताई, ज्ञानोबा, आपल्या सोपान काका आणि निवृत्ती महाराज आणि आदिमाया शक्ती मुक्ताई ते सर्व येतात तिथे. सगळ्यांच्या दिंड्या तिथे येतात, विराजमान होतात. त्याच्यानंतर ज्यावेळेस दोन्ही ते घोडे श्वान असे नाचतात. आपण जसं पावली खेळतात ना तसे ते घोडे नाचतात बरं. आणि ते नाचत नाचता वरती ज्यावेळेस कळस हालतो माऊलीचा त्यावेळेस दिंड्या प्रास्त होतात आणि त्या घोडे असतात ना त्यांच्या डोळ्यातून अश्रू टप 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 पडतात बरं. आणि ते तिथून कळस हल्ला म्हणजे ते तिथून सगळ्या दिंड्या निघतात. दिंड्या निघाल्या की त्यांचा आजूळ तिथं जवळ आहे, तिथं एक दिवस मुक्कामी राहतात. तिथून निघतात मग पंढरपूरला निघतात. त्या मार्गात प्रास्त म्हणजे तिथून निघाले की काय म्हणतात जात असतात देवाच्या भेटीला. आणि गजर कोणाचं होतं? माऊलीचं गजर होतं. ज्ञानोबा तुकाराम देवांना भेटायला. गजर कोणाचा? माऊलीचा होतो. अशी म्हणजे माझ्या भोळ्या महादेवाने वारी केलेली सर्व भक्त भाविक त्या पांडुरंगाचे राजसु सुकुमार मदनाचा पुतळा रवीची कळा लोभनीया. म्हणजे देवाचं रूप इतकं सुंदर आहे की माणूस बघण्यासाठी उत्सुकता होते. दिंडीमध्ये निघालं का कधी पांडुरंगाची भेट होईल, कधी आपल्याला दर्शन होईल याची उत्सुकता राहते. अशीच एक कानोपात्रा, एक वेशाची मुलगी होती. कानोपात्रा इतकी सुंदर होती, तिनं कधी सूर्याची किरण बघितलेली नव्हते. ती अंधाऱ्या कोठीमध्ये राहत होती. तिची आई नृत्य वगैरे करायची, कलागुण होती. आणि त्या कानोपात्राला कानावर रामकृष्ण हरी हा मंत्र कानावर पडला. तिला तळमळ सुटली, मला दिंडीमध्ये जायचं. आईला म्हणते मला एकदा तरी दिंडीत जाऊ दे. आईनं परवानगी दिली. ती तिथून निघाली आणि दिंडीमध्ये वारकरी सगळे चालले असताना वारकऱ्यांना म्हणते माऊली मला त्यांच्या बरोबर येऊन यायचंय, मला पांडुरंगाचं रूप बघायचंय. तिला म्हटलं पांडुरंग कसा असेल, पण इतकं सुंदर रूप आहे. लोकांच्या दुसऱ्या वारकऱ्यांच्या तोंडून तिने ऐकलं होतं सुंदर देवे, सुंदर पांडुरंग, काळा सावळा वर्ण आहे पण इतका गोडस आहे, खूप सुंदर आहे. मग तिला ते मनामध्ये मला यायचंच म्हणे. कानोपात्रा निघाली. सर्व तिच्याकडे बघत असायचे कारण ती सुंदर इतकी होती, खूप सुंदर होती. तिथून निघाल्यावर पंढरीला पोहोचले. काही येऊन तिच्या मागे लागले. सुंदर होती ती. तिनं डायरेक्ट भगवंताचे चरण पकडले आणि तिने भगवान पांडुरंगाचे चरण पकडले. इतके असे म्हणजे लोण्याच्या गोळ्यासारखे पांडुरंगाचे पाय होते. आज त्या कानोपात्राने तिथे पाय आपले हात बोट तिथे रोवले गेले. अजूनही पांडुरंगाच्या पायावर कानोपात्राच्या बोटाचे ठसे आहे. Thank you.
त्याशी व्हावे उतराई. म्हणजे काय द्यावे त्याची नावे उतराई. ठेवी तो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश. बघा देवांचं सहज बोलणं असतं. काय म्हणता भगवान ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल चार त्यांच्या पोटी जन्माला आले. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांचेच पुत्र. म्हणजे एक भगवंतच त्यांच्या पोटी जन्माला आले. मग त्यांचे मौज होत नाही म्हणून सने विठ्ठलपंतांनी ब्रह्मावरंदाकडे मागणी केली की माझ्या मुलाचे मौज झाले पाहिजे. त्यांना समाजात वावरण्यासाठी तुम्ही त्यांना हे दिलं पाहिजे, त्यांना मिळून घेतलं पाहिजे. त्यांचे मग त्यांनी तिथून सगळी निघाल्या. ज्ञानेश्वर माऊली ते इथे आल्या, पैठणला आले. पैठणला आल्यानंतर त्यांनी ते सिद्ध पत्र बघायचं तर आपल्याला तिथले सगळे ब्रह्मवर्ग काय म्हणाले. म्हणे की तुमचं नाव ज्ञानेश्वर, निवृत्ती, ज्ञानदेव, मुक्ताबाई हे नाव तर फारच सुंदर ठेवलेले. आता तिकडून एक बखाल म्हणजे रेडा घेऊन येत होता बखाल, आणि तो रेड्यावाला त्याचं नाव इकडं बोलू म्हणे. त्याचं नाव ज्ञान आहे आणि तुझं नाव ज्ञान आहे असं म्हटल्यावर त्या ब्राह्मणांनी त्या रेड्याच्या पाठीवर 3 चापकानं फटके मारले आणि इकडे माऊलीच्या पाठीवर ते चाबुकाचे वळून म्हटले. मुक्ताई म्हणतात, अहो नका नका मारू ना, माझ्या ज्ञानाचं ज्ञानदादाच्या पाठीवर वळू म्हटले आहे, नका मारू. त्यांनी बघितले. काही ब्रह्मवर्ग म्हणते नाही नाही, त्याचे वडील काशी क्षेत्रात गेले असेल, त्यांनी काही भातामेथी वगैरे अशा काही प्रयोग शिकले असतील, त्यांना गर्मी कोटा असं काही येत असेल, पण त्यातले नव्हते. मग त्या रेड्याला बोलवले. त्याचा आणि तुझा आत्मा एक आहे हो म्हणे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात होय. त्यांनी निवृत्ती महाराजांची आज्ञा मागितली आणि आज्ञा मागितल्यावर निवृत्ती महाराजांनी त्यांना आज्ञा दिली. मग त्यांनी आपला हात रेड्याच्या मस्तकावर ठेवला आणि रेडा वेद बोलू लागला. बघा रेडा वेद बोलू लागला. म्हणजे तो भर रस्त्यामध्ये त्याला काठीनं मारलं तरी तो प्राणी जागता हलत नाही, तर तो वेद बोलू लागला. त्यानंतर माऊलीने आपल्यासाठी बघा त्रिकाल संध्या म्हणजे 3 वेळेस हरिपाठ म्हणावं
3 वेळेस नव्हे तर 2 वेळेस तरी म्हणावं, 2 वेळेस नव्हे तर 1 वेळेस तरी म्हणावं. आपल्याला वारकरी संप्रदायाप्रमाणे हरिपाठ आपल्यासाठी दिला आहे, पसाय दान दिलं आहे, चांगली पासिष्टी दिली आहे आणि भगवद्गीतेचा भावार्थ दीपिका हा ग्रंथ आपल्यासाठी तेव्हा तो मोजक्या लोकांसाठी होता, तो तुरळक लोकांच्या घरात राहत होता, कारण आपल्याला संस्कृत जमत नव्हतं. आणि आता प्रत्येकाच्या घरामध्ये हरिपाठ होतोच आहे आणि प्रत्येकाने देवघरामध्ये भगवत श्रीमद आपलं तुकाराम गाथा आणि भगवद्गीता अशी कंपल्सरी ठेवली पाहिजे देवघरामध्ये. रोज का होत नाही, 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्या गेल्या पाहिजे, भगवद्गीतेच्या वाचल्या गेल्या पाहिजे आणि तुकाराम महाराजांचा सुद्धा हरिपाठ आपलं गाथ्यातले अभंग आपण वाचले पाहिजे, नित्यनेमानं केलं पाहिजे. हे आपल्या बघा 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी गाथा लिहून ठेवलं, तो आपल्या माथ्यात येण्यासाठी. तो काही त्याची पूजा बी करा, त्याचं वाचनही करा. विठ्ठल विठ्ठल आणि टाळी वाजवतात, भोलेनाथाचं घर घेत सर्वांनी करा. मागचे पुढचे सेवितो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. आपल्याला देव काय शिकवतो? आपण सकाळी उठल्यावर धरणी मातेला नमस्कार केला पाहिजे, आपल्या हाताचं दर्शन घेतलं पाहिजे आणि धरणी मातेवर बघा, धरणी माता आपल्या किती उपकार करते. आपण चप्पल साहित्य तिच्यावर पूर्ण तुडवतो, आपलं सगळं बॅलन्स धरणी माता सांभाळते आणि आपण तिला खोदतो काय, तिला तुडवतो काय, झाडं उगवली तोडतो काय. अशी झाडं जर लावले, झाड म्हणते का माझं फळ मी याला देणार नाही, मी त्याला देणार नाही. संतांचे उपकार आहे आपल्यावर. सूर्य कोणाला म्हणतो का मी एकालाच प्रकाश देणार आहे आणि काहींना देणार नाही. सूर्य सगळ्यांना समान प्रकाश देतो. चंद्र संध्याकाळचा शीतलता आहे, सगळ्यांना थंडावा देतो. का त्यांच्याकडे दुभाव आहे का? नाही. आणि संतांनी आपल्यावर एवढे उपकार केले. आपल्याला जी हवा आहे त्याला काही आपल्याला पैसे द्यावे लागतात का? 5 वर्षापूर्वी कोरोना काळ आला, आपल्याला ऑक्सिजनची गरज होती. त्यावेळेस झाडंही पाहिजे आणि झाडं लावले पाहिजे, झाडं उगवले पाहिजे. कारण काही कालांतराने आपल्याला ह्या जमिनीवर पाणी सुद्धा राहणार नाही. आपण सारखी तोड करतो, झाडांची कत्तल करतो, जंगलं राहिली नाही आणि झाडं नसल्यामुळे पाऊसही पडणार नाही. काही दिवसांनी हे आपलं जेवढं पाणी आहे ना ते रेगिस्तान सारखं होणार आहे. कारण पशु पक्षी
नायनाट होणार आहे. कारण आपल्याला इथे जमिनीवर झाडं जर लावले तर त्याची सावली त्या योगानं पाऊस पडेल आणि आपल्याला पाणी मिळेल. आपण झाडच लावले नाही तरी आपल्याला पाणी राहणारच नाही. कारण संत जे आपल्यावर उपकार करतात हे आपल्याला दवाखान्यात गेलं, हॉस्पिटलमध्ये गेलं तर ऑक्सिजन आपल्याला विकत घ्यावं लागते. पण हे पूर्ण हवा सुटली, गरमी असली तर आपल्याला काय म्हणतो नाही, आपण एसी लावतो, फॅन लावतो, कूलर लावतो. पाणी नसलं तर पाणी टाकून कूलरची गार हवा घेतो. कारण भगवंताने आपल्याला ही म्हणजे नैसर्गिक हवा दिलेली, नॅचरल हवा दिलेली आहे. कारण देवाने आपल्यावर एवढे उपकार केले. अरे हे देह हे त्यानं दिलाय, हा कधी होऊन जाणार आहे. आपला आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, हे जुनं शरीर सोडून देतो. जसे आपण नवीन कपडे परिधान करतो त्याप्रमाणे आपला आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. आपण काय करू, एकदा आता ओम नमः शिवाय भजन करू. आपण त्यांच्या महाद्वारात आहे 2 मिनिटं त्या घेऊ आणि नंतर कीर्तनाला पूर्ण करू. तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती. बघा तुकाराम महाराज काय म्हणतात, धेनुवेची चित्ती, गाईचं चित्त तिच्या वासरात आहे. जसं आईचं चित्त लेकरात आहे तसं गाईचं चित्त वासरात आहे. ममत्व म्हणजे एकदा काय झालं, गवताची गंजी होती आणि तिथं गोठा होता, जनावर बांधायचा गोठा असतो. ते तिथं पूर्ण गवत असं रचलेलं होतं, कडबा आपल्याकडे कडबा म्हणतात ते. आणि ते तिथं बांधलेलं ते छोटंसं पिल्लू होतं आणि त्या बाईच्या बाळाची झोळी पण त्या गोठ्यात होती. त्या गोठ्यात बाळाची झोळी होती आणि नुसतं 2 दिवसाचं जन्मलेलं वासरू होतं. गाय शेतामध्ये म्हणजे उंच डोंगरावर चरायला गेलेली होती. आपलं चित्त आपल्या बाळामध्ये असतं तसं गाईचंही चित्त तिच्या बाळामध्ये होतं. त्या गोठ्याला अचानक आग लागली. पूर्ण धूर असा वरती निघू राहिला, आकाशाकडे जाऊ लागला. ते धूर जात असताना सगळीकडे आरडाओरडा धूर सुरू झाली आणि ती बाई शेतामध्ये खुरपत असताना ती तिथे येऊन बसली. ती म्हणते, माझ्या बाळाला कोणीतरी वाचवा, माझ्या बाळाला कोणीतरी वाचवा.
कोण सगळे असं म्हणजे एकदा जर आगीनं पेट घेतला खूप मोठी ज्वाला होते आणि त्या गायीनं ते धूर बघितला त्याच क्षणी ती पळत सुटली. पळत आली तशी ती आगीतून त्या तिचं वासरू तिथं होतं त्या हंबरडा फोडत होतं आणि तिनं ते शिंगाने उलटा उपसला आणि तिनं तिचं लेकरू वासरू बाहेर काढलं. यातच आईचं चित्त किती लेकरात आहे. पण आपल्यासारखी आपली काय आपण काय म्हणतो लय जाळ झालाय आपली हिंमत होत नाही. पण ते मुक्क जनावर असून ते त्या वासराला आगीतून बाहेर काढलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात शेवटच्या चरणात